नागपूर शहर सध्या दंगलीसोबतच गुन्हेगारी कारवायांमुळे चर्चेत आहे। खुद्द गृहमंत्री हे नागपूरचे असून देखील स्वतःच्या शहरात देवेंद्र फडणवीस यांना गुन्हेगारी ही कंट्रोलमध्ये ठेवता आलेली नाहीये। आपल्या मुलीची एका गुंडाच्या टोळक्याने छेड काढल्यामुळे जाब विचारायला गेलेल्या वडिलांचा टवाळखोरांकडून निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरातून समोर आली आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण हे पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नागपूर शहरातील इमामवाडा हा परिसर, या परिसरामध्ये एका गुंडाची टोळी ही नेहमीच एका तरुणीची रस्त्यावरून येता जाता छेड काढत होती। त्यानंतर त्या तरुणीच्या पित्याने जाऊन संबंधित टोळक्याला जाब विचारला। त्या गुंडाच्या टोळक्याकडून नरेश वाल्दे यांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आलेली होती। मुलीचे छेड काढण्यावरून पिता असलेले नरेश वाल्दे यांच्यासोबत त्या गुंडांच्या टोळीचा काही दिवसांपूर्वी वाद देखील झालेला होता। त्यातूनच बुधवारी 26 मार्चला दुपारच्या सुमारास नरेश वाल्दे हे आपलं काम करत असताना त्यांना एका अज्ञात मोबाईल नंबरवरून कॉल आला। त्यांना जाटत रोडी या भागामध्ये चर्चेसाठी संबंधित टोळीकडून बोलावण्यात आलेलं होतं। त्यानंतर चर्चा करण्यासाठी नरेश वाल्दे हे त्या भागामध्ये पोहोचले। त्यावेळी त्या आधीच त्या टोळीतील आरोपी हे धारदार शस्त्रे घेऊन तिथे उपस्थित होते। नरेश वाल्दे हे त्या ठिकाणी पोहोचताच आरोपींनी त्यांच्यावर सपासप वार करत नरेश वाल्दे यांची निर्गुण हत्या केली। नरेश वाल्दे हे नागपूरमधील इमामवाडा परिसरामध्ये वृद्ध आई तसेच 3 मुली यांच्यासोबत राहत होते। त्यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच 25 मार्चला नरेश वाल्दे यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक देखील करण्यात आलेली होती। मात्र आपल्या मुलीची छेड काढण्याचा जाब विचारल्याचा राग मनामध्ये धरून एका पित्याची गुंडाच्या टोळक्याकडून निर्गुण हत्या झाल्यामुळे सध्या नागपूर शहर हे हादरून गेलंय।